जनसुरक्षा अधिनियम 2024 कायदा रद्द करावा या मागणीसाठी वर्ध्यात किसान अधिकार अभियान संघटना आंदोलन करत आहे। विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 हा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तर विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 कायदा रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2024 ला विशेष जनसुरक्षा अधिनियम लागू करून भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षी हा कायदा लागू करून हा भारतीय राज्यघटनेचा जो मूलभूत अधिकार आहे त्याचा उल्लंघन करणारा हा कायदा आहे। आणि म्हणून या कायद्याचा विरोध आम्ही वर्ध्यामध्ये सगळ्या जनसंघटनांचे जे प्रमुख लोक आहेत ते इथे करत आहोत। आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही आहे तोपर्यंत इथे सलग आंदोलन चालणार आहे, त्याची घोषणा आम्ही आज इथून करत आहोत। वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत। ज्या पद्धतीने 1928 ला ब्रिटिश सरकारने जनसुरक्षेच्या नावावर कायदा करण्याचा प्रयत्न केला होता, जनतेचे अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी आंदोलन झालं होतं। भगतसिंगांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं। तो कायदा त्यावेळच्या सरकारला परत घ्यावा लागला होता। पुन्हा या सरकारने 100 वर्षानंतर जवळपास त्याच पद्धतीचा कायदा लोकांचे अधिकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे, कुठाराघात करत आहे। आणि ह्याच्यामुळे लोकांचे सरकारच्या विरुद्ध बोलण्याचे अधिकार संपणार आहे, स्वातंत्र्याचे अधिकार संपणार आहे। आणि म्हणून हा कायदा सरसकट सरकारने रद्द करावा या मागणीसह आम्ही सरकारला निवेदन पण करतो आहे। आणि जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत रस्त्यावर पण आम्ही आंदोलन करणार आहोत। उद्या भगतसिंगांचे स्मृती दिवस आहे, त्या दिवशी या आंदोलनाचे निदर्शन करून सुरुवात करणार आहोत आणि सरकारला निवेदन पाठवून सह्यांची मोहीम राबवून आम्ही सांगणार आहोत की तुम्ही हा कायदा पूर्णपणे रद्द करा, अन्यथा महाराष्ट्रातली जनता या कायद्याच्या विरोधात, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे। आणि जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे। भिवंडी पंचायत समिती समोर श्रमजीवी संघटनेचे आदिवासी विविध मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यामध्ये सन 2024 ते 25 या वर्षात भिवंडी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4437 घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी 3581 घरकुल हक्कदारांना पहिला 15,000 रुपयांचा हप्ता देण्यात आलाय। तर दुसरा हप्ता हा 602 लोकांना 70,000 रुपयांचा वितरित करण्यात आलाय। ज्यांना आवास योजनेअंतर्गत 1833 घरकुलांना मंजुरी मिळाली असून यामध्ये सुमारे 9,000 हक्कदारांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय। तर 859 लोकांना वितरित 90,000 रुपयांचा पहिला हप्ता विस्तारित करण्यात आलाय। तसेच शबरी घरकुल योजनेअंतर्गत 486 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यांचा पहिला हप्ता हा लोकांना वितरित करण्यात आलाय। खरं तर या देशातील प्रत्येकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं, कारण तो त्याचा मूलभूत अधिकार आहे। आणि त्यासाठी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या योजना आणल्या। त्यामध्ये जनमन आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर मोदी आवास योजना, शबरी असे अनेक घरकुलाच्या योजना आल्या। परंतु या योजनांची अंमलबजावणी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ती प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत। त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की भिवंडी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये 7,245 लोकांना घरकुलं मंजूर झाले 2024-25 या वर्षामध्ये। पहिला हप्ता या सर्व लोकांना मिळाला, परंतु त्यापैकी 7,245 पैकी 2,106 लोकांना दुसरा हप्ता वितरित केला गेला। 5,136 लोकांना अजूनपर्यंत दुसरा हप्ता वितरित केला नाही, त्यामुळे अनेक लोकांची घरं अर्धवट राहिली। आपल्याला कल्पना की 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल। जर हे वेळेत त्यांना हप्ते मिळाले नाहीत, निधीचे हप्ते, तर लोकांना भर पावसात राहावं लागेल। आज लोक उघड्यावर राहत आहेत। श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा किंवा हे जे हक्कदार आहेत त्यांनी घरकुल हक्कदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली, परंतु इथलं प्रशासन काही लक्ष देत नाही। आतापर्यंत फक्त
जे सांगितलं तुम्हाला की जवळपास 5136 लोक अजून बाकी आहेत आणि यांचे रोज हप्ते टाकले जातात फक्त 200-300 लोकांना, तर कधी पूर्ण होणार? दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगेल की भिवंडी तालुक्यामध्ये 1833 जनमन योजनेमधून घरकुलं मंजूर झाली. सुरुवातीला शासनाने सर्वे केला, त्याच्यामध्ये 1133 घरकुलं मंजूर झाली. परंतु आमच्या श्रमजीव संघटनेच्या असं लक्षात आलं गावपाड्यात काम करत असताना की अनेक कातकरी लोक या योजनेपासून वंचित आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही ही माहिती घेतली त्यावेळेस आम्हाला भिवंडी तालुक्यातले दुगाड ग्रामपंचायत आढळली, कुरून आढळले, अशा अनेक ग्रामपंचायत आहेत. परंतु तिथे आम्ही आंदोलनं केली त्यावेळेस असं लक्षात आलं की एकाही कातकरी कुटुंबाला ज्याला गरज आहे, जो बेघर आहे, ज्याचं घर कच्चं आहे, त्याला त्याचं सर्वेमध्ये नाव घेतलं नाही, त्याला घरकुल मंजूर केलं नाही. शेवटी त्या कुरून ग्रामपंचायतीमध्ये, त्या दुगाड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि या कातकरी लोकांना तात्काळ घरकुलं द्या अशी मागणी केली आणि प्रशासन खडखडून जागे झालं. या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगला माणूस आहे, त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की जे जे कातकरी लोक जे घरकुलापासून वंचित आहेत त्यांचा तात्काळ सर्वे करा. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, भिवंडी तालुक्यामध्ये 2040 लोकांचा सर्वे करणं बाकी होता. 2040 लोकांचा सर्वे झाला, ती घरकुल आता मंजूर झाली, परंतु अजून त्यांनाही हप्ते मिळालेले नाहीत. अजूनही लोक घरकुलांपासून वंचित आहेत. अजूनही त्यांनी पूर्णपणे सर्वे केलेला नाही. ते ग्रामपंचायत अधिकारी असतील, त्यांनी पूर्ण सर्वे केलेला नाही. कारण असे सांगितले जात आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. खरं तर महाराष्ट्र शासनाने पूर्वी जे जातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, विविध ज्या योजना असतील, विविध दाखले असतील, ते काढून देण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे होती. परंतु ते आता ग्रामपंचायत ग्रामविकास विभागाकडे दिलेले आहे. खरं तर एक जातीचा दाखला काढणं, जॉब कार्ड काढणं, आधार कार्ड काढून देणे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम आहे, परंतु त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे अनेक लोक आजही घरकुलापासून वंचित आहेत. आज आम्ही प्रमुख आमच्या अशा मागण्या आहेत की ज्यांचे घरकुलं मंजूर आहेत त्यांना तात्काळ त्यांचा दुसरा हप्त्याचा निधी वितरित करावा. दुसरं, अनेक ज्यांना घरकुलं मंजूर झाले त्यांना स्वतःला घरं बांधायला जागा नाही, ती घरं बांधायला जागा द्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्र काढलं, शासन निर्णय काढला की 100 गुंठे जागा त्या वस्तीला आदिवासी लोकांना घरं बांधायला द्या, गावठाण मंजूर करा. तेही गावठाण अजून एकाही ग्रामपंचायतीने मंजूर केलेले नाही किंवा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले नाहीत. मग लोक घरकुल बांधणार कुठे? म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ करावी. गावठाणाचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत आणि मंजूर करावेत. आणि जे घरकुल ज्यांना मिळायला पाहिजेत, ज्यांचे आधार कार्ड काढलेले नाहीत, ते सप्तसूत्री कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे दिलेले, तो तात्काळ त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. जोपर्यंत या मागण्या आमच्या आज पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहोत. मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा आज पार पडली आहे. ही बैठक वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते. विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात युवा सेना, पदवीधर सिनेट सदस्य आणि बोक्टो प्राध्यापक संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान युवा सेना आधी सभेपूर्वीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विद्यापीठाबाहेर सध्या सिनेट सदस्यांचं आंदोलन सुरू आहे. सर, आज मुंबई विद्यापीठात अर्थसंकल्प सादर करण्यात येतो आहे. लंच टाईम झालेला आहे. आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? आताच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांबद्दल एक भाष्य केलं की आपल्याकडे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, 148 अवघी संख्या आहे, तरी त्यांचं म्हणणं होतं ती जास्त आहे. तर मी त्यांना म्हटलं ती 148ची कदाचित हजारोमध्ये जाईल जर तुम्ही त्यांना जे चार्जेस घेतात. म्हणजे एखादा परदेशी विद्यार्थी ज्यावेळी मुंबईत शिकायला येतो तर डायरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर सुनील पाटील यांच्याकडनं त्याला प्रोसेस करावी लागते. त्याच्या व्हेरिफिकेशनचे 30,000 असतात आणि 50,000 ही देणगी विद्यापीठाला मिळते. तर मी म्हटलं की जर हे पैसे तुम्ही कमी केले तर नक्कीच विद्यार्थी येतील. आणि कसं आहे, परदेशी विद्यार्थ्यांकडे हे पैसेवाले याच नजरेने बघतात. तर माझ्याकडे एक UAE मुलगी आलेली, तिच्या वडिलांचा बिचारीचा जॉब गेलेला, त्यामुळे तिला पुन्हा इंडियात यायचं होतं. तर अशा विद्यार्थ्यांच्या वेळी हे 80,000 घेणं हे कितपत योग्य आहे? VC सरांना मी सांगितलं तर त्यांच्यापर्यंत ती माहितीच नव्हती. ते म्हणाले आम्ही घेतच नाहीत. म्हणून मी ती डॉक्युमेंट तुम्हाला देखील पाठवले आहेत. ते डॉक्युमेंट मी त्यांना पाठवले की बघा, आता आधी 80 घ्यायचे, आता 65 घेतात, पण पैसे घेतात. त्याच्याहूनही भयानक प्रकार असा आहे की महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटचं इलेक्शन होतं, त्या 1 वर्षात त्यांनी टेंडर प्रक्रिया केली नाही.
त्या 1 वर्षात जेवढे विद्यार्थी आले त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतले नाही. मग आता ते पैसे घ्यायची गरज काय? नक्कीच, पण हुकुमशाही पद्धती चालू आहे असं म्हणा. भरपूर हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. मी 2010पासनं सिनेट बघतो आहे. 2010पासनं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात नेहमी सिनेट करत असतो. पण आता मला थोडं असं वाटतं आहे की एकतर हे कुठच्या RSS दार्जिनीचे सगळे पदाधिकारी आहेत, स्टेटमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे, तर ती गुरमी यांना आलेली आहे. त्यामुळे कसंही हुकुमशाही पद्धतीने मीटिंग संपवल्या जाईल ह्याकडे ते लक्ष देतात. जे वादग्रस्त प्रश्न आहेत त्यांच्याकडे मुद्दाहून कानाडोळा करतात आणि जिथे नको तिथे जसं आश्वासनं दिली जातात त्या पद्धतीने आश्वासनं दिली जातात. पण आता बरंच अजून टप्पा बाकी आहे. स्थगन प्रस्ताव यायचा आहे, कटमोशन आहेत. जिथे जिथे मुंबई विद्यापीठ चुकते ते आम्ही निदर्शनास आणून देणार. 2 वर्ष झाले जॉईंट मीटिंग का दिली हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा. 2 वर्ष झाले. एकतर पहिला आम्ही सिनेटमध्ये नव्हतो, त्यामुळे त्यांना एका राजकीय पक्षाचा दबाव होता, म्हणजे भाजपाचा दबाव होता. त्यामुळे मग आम्हाला कसं मीटिंग देणार? जर युवा सेनेला मीटिंग दिली तर बाकीच्यांना काय नाही, आम्ही ते समजू शकत होतो यांची अडचण. पण आम्ही सप्टेंबरमध्ये निवडून आलो आहे. सप्टेंबरपासून आतापर्यंत एक मीटिंग जॉईंट बघा 10पासून आम्ही होतो. जेव्हा आम्ही कुलगुरूंना अशा विद्यार्थ्यांच्या निगडीत मीटिंग मागायचो ते द्यायचे. आता एवढा सावळा गोंधळ आहे. मग तुम्ही पाहिलं सर, प्रमाणपत्रावालं मुंबई, त्यानंतर पेट परीक्षेत कल्याणला सेंटर आलं. बरेचसे पत्रकार मित्र माझे त्या पेट परीक्षेला बसलेले, ते सेंटरच कॅन्सल झालं. असे बरेच गोंधळ आहेत. आम्हाला फक्त कसं विद्यार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही मीटिंग मागत होतो. पण एक गुरमी त्यांच्यात आहे की नाही द्यायची, त्यासाठी त्यांनी नाही दिली. पण तुमचे 10 सदस्य आहेत निवडून आलेले, पण तरी देखील अशा पद्धतीनं बघा टोटल सिनेट 75 जणांची आहे. त्याच्यात फक्त विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठाच्या विरोधात जे काही चुका होतात फक्त 18 जणं बोलतात. 8 जणं भोगटूचे आणि 10 जणं सिनेटचे. त्यामुळे त्यांना मी तेच सांगतो ना, मेजॉरिटी आहे. हे जे इलेक्शन जो ॲक्ट जो चेंज केला ना, त्याच्यात भोगटूच्या 20 सीट होत्या, त्या 10 केल्या. हे भाजपाचं म्हणजे लॉंग लाईफ धोरण आहे की कशा पद्धतीने जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांना कमी करता येईल. त्यामुळेच ही दडपशाही चालू आहे. बरं, आजची जी बैठक आहे ती वादळी ठरेल असं बोललं. हो, आता वादळी ठरतेच आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रकुलगुरू रजिस्ट्रांकडे जे आम्ही प्रश्न विचारतो त्यांची उत्तर नाही आहेत. आणि ह्याच्या पुढेही देखील 2-3 मुद्दे असे वादग्रस्त येणार आहेत, त्याच्यात ते निरुत्तर आहेत. पण आम्ही कारवाई करून घेणार. वक्फ कायदा कुठल्याही इस्लामिक राष्ट्रात नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात केलंय. साहित्य संमेलन 2025 ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो होतो. जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती बदलावी किंवा काळानुसार आधुनिकीकरण व्हावं. आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे, जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे, भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आली पाहिजे. जगभरामध्ये जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासनतास बसतात, तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात. तीच परिस्थिती माझ्या सिंधुदुर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत. काही नाट्यगृह बांधण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. एकंदरीत आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय ते मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं. मालवणी या संदर्भात एक हे व्हावं. आता मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे, म्हणजे दिमागदार बनत आहे. आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे. तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोलीभाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल सारखा अभिमान आहे. म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड कुठेही एक मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनावं असे एक विचार मी इथे मांडलेला आहे. आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी एकत्र येऊन अगर इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी स्वतः तयार आहे. साहेब, वक्फ बोर्डाचा प्रश्न होता. वक्फ बोर्डासंदर्भात जी जागा कब्जा केला आहे वक्फ बोर्डाने, त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे. आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता किंवा सांगितलं होतं. बघा, वक्फ हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही, ना पाकिस्तानमध्ये आहे, ना बांगलादेशमध्ये आहे, कुठेच नाही. ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे.
आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार जे काय वक्फ बिल जे आणतंय, जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत, बळकवलेल्या आहेत, कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने, आणि त्यासाठी त्यांना न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो, ते मिळत नाही, तो सगळा अधिकाराच्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करतंय. या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा वक्फच्या अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता. त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदूचे पण काही सदस्य असणार. त्याच्यामुळे कोणीही हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय भेटेल. दिशा सालेंच्या वडिलांनी याचिका दाखल केली, 2 तारखेला सुनावणी. चांगली गोष्ट, स्वागताची गोष्ट आहे. शेवटी हा न्यायालयीन विषय आहे. न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे. 2 तारीखच्या संदर्भात दिलेली आहे. मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील. किशोरी पेडणेकर काल सिंधुदुर्गात होत्या, त्यांनी असं म्हटलंय की दिशा सालियान प्रकरणात आत्ताच त्यांच्या वडिलांना ही जास्त आली आणि त्यांच्यावर दबाव आहे असं ते म्हणतात. पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे. त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन 3 तास नेमकं काय करत होत्या, काय किती दबाव त्यांनी टाकले, किती धमक्या दिल्या, त्याच्या वडिलांनीच स्वतः सांगितलेलं आहे की आम्हाला ब्रेन वॉश केलं जात होतं. पेडणेकर ताईवर, किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाहीये, दिशा साल्यांच्या वडिलांनी केलेले आहेत. म्हणून त्या संबंधित दिशा साल्यांच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील. संजय आहे ना, जो स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच मनोरुग्ण वाटतात. आता तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेत दिसतात. तसं युबीटी हे मनोरुग्णच आहे. म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराव राऊतची चूक नाही, तो स्वतःच वेडा असल्यामुळे त्याला सगळे वेळे दिसत आहेत. संजय राऊत असं पण म्हणतात की मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगली घडल्या नाही तर दंगलीला खतपाणी घालणारे त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत. हो, पण उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या याच्या तारखानुसार मी सांगू शकतो. मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेले, त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा तिथे उपस्थित होते. कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसं दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो. म्हणून तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता, लोकप्रभामध्ये होता. म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेवढा संजय राजारामला ओळखत नाही. पुणे शहराचं एक वेगळं महत्त्व असून अनेक आंदोलनं आणि चळवळी याच शहरात सुरू झाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. राजकीय लेवलवर सामाजिक आणि सांस्कृतिक लढा ही अपेक्षा आहे. तुमच्यासोबत आज जी काँग्रेस आहे त्यामुळे काय तुम्हाला बदल अपेक्षित आहे आणि असतील तर काय? काँग्रेसने आपण जे प्रश्नातच आमचं उत्तर दिलं आहे की वैचारिक लढाई आणि सांस्कृतिक लढाई आम्हाला आगामी काळात लढायची आहे. विचारधारेची लढाई द्यायची आणि विचारधारा आणि संघटन या 2 पावलावर आम्हाला पुढे चालायचं आहे. आमच्या संघटनात्मक काही ज्या उणिवा असतील त्या उणिवा आम्हाला दूर कराव्या लागतील हे आपसूक मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्ताने कबूल करतो. आणि आमच्यातल्या ज्या काही दोष असतील, ज्या उणिवा असतील त्या आम्ही दूर करू आणि संघटना आणि विचारधारा याची सांगड घालून आगामी काळात आम्ही काम करणार. सर, एक गोष्ट की महाराष्ट्र काँग्रेसची संघटनेचा धन्यवाद. कालावधीमध्ये केडरचे लोक, संघटनेचे लोक, त्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत, वैचारिक गोष्टी नाही आहेत. अपकमिंग निवडणुकांना योग्य ती संधी केडरच्या लोकांना मिळणार नाही. निश्चित, कारण आम्हाला कोण कोण सोडून गेलं आणि काका सोडून गेलं हे आपण जे आम्हाला जे सांगताय त्याच्यातून आम्ही निश्चित स्वरूपात धडा घेतलेला आहे.
त्यामुळे ज्या जुन्या काळातल्या ज्या गोष्टींपासून आम्ही धडा घेतला त्या अनुषंगानं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही एका नव्या आणि वैचारिक स्वरूपात संघर्ष करणाऱ्या संघटनेच्या लोकांना पुढे निश्चित करू. लास्ट शेवटचा प्रश्न एकूण कोणीच नाही विचारलाय. राज्याचे अर्थमंत्री लाडक्या बहिणीचे 1500 त्यावेळी 2100 द्यायला असमर्थन व्यक्त करते. लाडक्या बहिणीचे संदर्भामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय सांगितलं होतं? निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर महिला मेळावे घेतले, लाडक्या बहिणीचे मेळावे घेतले आणि राख्या बांधून घेतल्या. कोणी राख्या बांधून घेतल्या तर आपल्या पालकमंत्री महोदय अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री त्यांनी बांधून घेतल्या. देवेंद्र फडणवीस तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांनी बांधून घेतल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी बांधून घेतल्या आणि सगळ्या बहिणींना सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडा वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र 10 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी करणे आणि अजून त्याच्यात फिल्टर लावून लाडक्या बहिणींचा आकडा हा कमी केला जातोय आणि अनियमितता सांगितलं जाते. तर या निमित्ताने माझा एक या सरकारलाच प्रश्न आहे, प्रश्न नव्हे तर आमची मागणी आहे की या जर चुकीचे अर्ज होते आणि त्यांना जर पैसे दिले तर अधिकाऱ्यांच्या पगारातून हा पैसा आपण वसूल करणार आहे का? कारण ही फसवणूक आहे, ही अनियमितता आहे आणि या अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? आपण पीए नेमत असताना फिक्सर जे पीए होते त्यांना बाजूला सारलंय. आम्ही मागणी करतोय ते फिक्सर कोण होते आणि त्या फिक्सर पीएच्या सोबत फिक्सर मंत्री कोण होते या प्रश्नाचं ते उत्तर देत नाही. मात्र आता तरी या अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? ही आमची मागणी वजा आपल्याला प्रश्न आहे. आणि सोबतच 1,500 ते 2100 करणार होते त्याचाही आपल्याला विसर पडलाय. त्यामुळे तो विसर लाडका ठेकेदारांचे थकलेले बिलं देण्याकरता लाडक्या बहिणीला बाजूला सारण्याचं एक कारस्थान ह्या मागे असल्याचं देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगू इच्छितो. थँक्यू. थांबवा पटकन समोर जा. उशिरा सगळ्या नियुक्त्या 8 तासात केंद्रीय समिती रद्द करण्यात आला. हा सगळा युवक काँग्रेसचा प्रश्न आणि काँग्रेसच्या मेन बॉडीमध्ये आज बरेचसे नेते आम्हाला बऱ्याच दिवसांनी काँग्रेस भवनामध्ये दिसत आहेत. हे सगळं सांगड कशी घालणार? शहराची गडी कशी बसवणार? युवक काँग्रेसच्या संदर्भात आपला एक प्रश्न होता आणि एक दुसरा प्रश्न होता तो तुम्ही व्यक्त केलेलं जे समाधान होतं ते तुम्ही स्वागत करतो. आता राहिला प्रश्न ज्या नियुक्तीच्या त्याच्या संदर्भात तर युवक काँग्रेसमध्ये एक कार्यप्रणाली स्वीकारलेली आहे की शिफारसीवर कोणी नियुक्त होऊ नये म्हणून एक आम्ही प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी एक प्रयत्न केला होता की राजकारणाचे दरवाजे सामान्य माणसासाठी हे उघडण्याचा एक प्रयोग त्या निमित्तानं जो केला होता. त्यामुळे कोणी पण थेट स्वरूपामध्ये नियुक्त्या देऊ शकत नाही आणि एक निश्चित त्याची प्रणाली आहे युवक काँग्रेसमध्ये NSAमध्ये काम करण्याची. त्या प्रणालीशी कोणीही छेडछाड करू नये आणि सदरू ज्या नियुक्त्या आहेत या नियुक्तीच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं जे काही संकेत आहे किंवा नियुक्तीच्या संदर्भातील जे धोरण आहे ते बाजूला ठेवून काही नियुक्त्या केल्याचं जे निदर्शनास आलं त्याबद्दल अखिल भारतीय युवक काँग्रेसने त्याला दिलेली जो स्थगनादेश जो आहे तो स्थगनादेश योग्य आहे आणि तो स्थगनादेश आणि त्या संदर्भामध्ये आता पुढील भूमिका काय असली पाहिजे यासाठी नियुक्त्या देणाऱ्यांना दिल्लीत बोलवलेलं आहे आणि नियुक्त्या देऊ नये आणि दिल्या असतील तर त्या संदर्भात काय केलं जाईल या संदर्भात लवकरच युवक काँग्रेस जो आहे अखिल भारतीय युवक काँग्रेस या संदर्भामध्ये निश्चित भूमिका घेईल. कोणतं आंदोलन? या संदर्भामध्ये आमचे नेते नितीन राऊत साहेबांनी कालच या बाजू आपली बाजू जी आहे आणि सोबतच कुठेतरी पक्षाची बाजू भूमिकाही त्या ठिकाणी शासनाची मांडलेली आहे. निश्चित एवढ्या दिवसापासून बुद्धगयाला जे सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बिहारच्या सरकारने ही ताबडतोबीनं चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतून मार्ग काढला पाहिजे ही आमची भूमिका आहे. थँक्यू. विकासाच्या मुद्द्यासाठी सर्वजण एकमेकांना भेटत असतात. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण. सर 6 दिवसांपूर्वी जी नागपूरमध्ये दंगल घडली होती ती दंगल देवेंद्र फडणवीस यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली होती असं नागपूरमध्ये जे दंगल घडली ते दुर्दैवी आहे. असं व्हायला नको होता. नागपूरची संस्कृती आपला महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या बरोबर सोबत शांतप्रिय राहायची आहे
आणि ते कायम टिकून ठेवली पाहिजे. नागपूरमध्ये काही चुकीचा अफवा पसरवले गेले, असं काही खरं घडलं की नाही तो विषय नंतरचा आहे. पण फक्त अफवाच्या भरोश्यावर लोकांनी काही प्रयत्न केले, पण पोलिसांनी जरी त्यांचाही नुकसान झाला, पोलीसही जखमी झाले, पण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले. आज बरेच दिवस झाले सगळी शांतता आहे, महाराष्ट्रभर शांतता आहे. माझी अपील आहे की अशा गोष्टी असं महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि आपल्याकडे जे संस्कृती आहे एकमेकांना मदत करण्याची, साथ राहायची, ते आपण टिकवून ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलं होतं प्रशांत कोरटकरला आणि ते आता दुबईला पळून गेल्याच्या चर्चा आहेत. वडेट्टीवार यांनी याच्यावरून गंभीर आरोप केला पोलिसांनी पळून. आता मला काही माहीत नाही ते कोण काय बोलतात. फक्त एवढंच म्हणतो की आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला टिकून ठेवायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळ्यांना मान आहे. आपण त्यांना एक समूह किंवा एक धर्माच्याशी जोडायचा नाही. महाराज सगळ्यांचे होते, या देशाचे होते आणि महाराजांचा सन्मान देशाचे प्रत्येक नागरिक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान असला पाहिजे. जयंत पाटील यांची आणि अजितदादांची भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होते की जयंत पाटील. आता आम्ही पण विरोधकांना भेटत असतो. ते काही विरोधक आणि खास करून विधानसभेच्या सत्र चालू असताना आपापल्या भागाचे काम म्हणा, विकासाचे काम म्हणा, त्यासाठी लोक एकमेकांना भेटत असतात. आम्ही त्याला काही वेगळा त्याचा अर्थ काढत नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या काम करत आहोत, आम्हाला काही दुसरे पक्षाचे लोक काय करतात त्याचा विचार करायचं काही कारण नाही. अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नांदेड शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे व त्यांचे सहकारी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांच्या समस्या सक्षम जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या सरळ सेवेतील रखडलेली 12,500 पदांची आदिवासी बांधवांची भरती तात्काळ सुरू करावी हा महत्त्वाचा प्रश्न शिष्टमंडळानं त्यांच्या पुढे मांडलाय. या प्रश्नावर लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमातींच्या आयोगाच्या कार्यालयात आदिवासी विभागाचे सचिव, आयुक्त, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी सोबत संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. तसेच नांदेड शहर व जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. सभेमध्ये नागपूर शिकवायला घेतला, परंतु जेव्हा भाऊक साहेब होते आयुक्त विद्यार्थी पहिल्या यादी होते, मग ते 100 दुसऱ्या वेळेस 80-82 टक्के 500 होत आहे. संख्या होत नाही, कार्यक्रमांची आखणी केली जशी मागणी न्यायालयाचा निर्णय आहे. ते जागा 12,500 आमच्या जागा मेडिकल फील्डसाठी 12 व्हॅलिडिटी आहे आणि आता शासनाने सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, एखादं काय होतंय, समजा एखादा कॅन्डिडेट आहे, जर समजा उदाहरणार्थ हा कॅन्डिडेट आहे, कारण ते हायकोर्टामध्ये त्याची प्रकरणं वगैरे पेंडिंग ठेवले जातात, मग बाद होते का? म्हणजे याच्यात हायकोर्टाचा तो लाभ घेऊन जसं न्यायालयानं मान्यता कशी दिलेली सर, 6 महिन्यासाठी विद्यार्थ्यांना एखादी डॉक्युमेंट जमा केले, ज्या टाईपचे कोर्स आहेत, मला प्रोफेशनल कोर्स भेटून किंवा न भेट, त्याच्या एज्युकेशनवर काहीच इफेक्ट होत नाही. एकदा बंदच केला पाहिजे किंवा त्याची व्हॅलिडिटी जी 6 महिन्याची आहे, जर जॉबला पण आहे, जॉबवाल्यांना पण असंच पाहिजे. ते कोर्ट प्रोसिजर वगैरे ते आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने नांदेडच्या दौऱ्यावर आलेलो असताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री संतोष तायवाडेजी व त्यांचे सर्व सहकारी मित्र या शिष्टमंडळाने माझ्यासोबत भेट घेतली. त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांनी माझ्या समक्ष मांडलेल्या आहेत. जसं सरळ सेवेतील रखडलेली 12,500 पदांची आदिवासी बांधवांची विशेष भरती तत्काळ सुरू करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी माझ्या समक्ष मांडला. लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील,
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त असतील आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांची एक संयुक्त बैठक मी या विषयाच्या संदर्भाने बोलावणार आहे. मी आता TRTIचा आढावा देखील काढलेला आहे आणि त्याची देखील बैठक करू आणि निश्चितपणानं या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना कोणत्या योग्य पद्धतीने न्याय मिळेल यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणून निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे यांनी जी एक मागणी मला या ठिकाणी केलेली आहे की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु या ठिकाणी क्रांतीनायक बिरसा मुंडाजींचा कोणताही पुतळा देखील या ठिकाणी नाही आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक करेन आणि त्यातून त्यांना सांगेन की कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये शहरामध्ये मोक्याच्या जागेवरती क्रांतीनायक बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जागा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचं देखील बैठक आणि त्या पद्धतीचे निर्देश निश्चितपणानं येत्या भविष्यात मी संयुक्त बैठकीमध्ये जारी करेन. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.